सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गोविंदपूर तालुका माजलगाव जिल्हा बीड विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ मंडळी गोविंदपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता सकळाटाई भगवत भाव सकळाटाई भगवत भाव हाची अनुभव जयाचा त्यांचे चरणी लीन व्हावे उद्धरावे कृपेने। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत अवतार देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी तुकाराम महाराज यांचे पटशिष्य पिंपळनेर निवासी वैराग्य मूर्ती श्री संत निळोबाराय महाराज यांचा अत्यंत सुंदर अत्यंत गोड असा अभंग आज या कीर्तन निरूपणा करता मी निवडलेला आहे। महाराज या अभंगाच्या माध्यमातून संतांचा महिमा तुमच्या आमच्या समोर प्रगट करत आहेत। अभंगावरती काहीसं बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्याचं आहे। ते म्हणजे श्री क्षेत्र गोविंदपूरकर गावातील सर्व भाविक भक्त मंडळीच्या तथा गावातील सर्व नवयुवक तरुण मंडळीच्या अथक प्रयत्नातून सालाबाद प्रमाणे समापन्न होत असलेला हा भक्तिज्ञान यज्ञ सोहळा आणि तथा या वर्षी सुवर्ण योग तुमच्या आमच्या सर्व भाविकांच्या जीवनामधला अत्यंत महत्वाचा योग तो म्हणजे आपल्या गावची शान वैभव म्हणजे आपल्या गावामध्ये भगवान श्री पांडुरंग आणि रुक्मिणी आई साहेबांचं आगमन भव्य दिव्य असा मंदिराचा कलशारोहण सोहळा आणि भगवंताच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा अगदी थाटामाटामध्ये आणि अत्यंत भव्य दिव्य वातावरणामध्ये काल तो आपला सोहळा या ठिकाणी समापन्न झाला। कालचं ते वातावरण पाहिलं आणि आमचंच नाही तर तुमच्या सगळ्याच ग्रामस्थ मंडळीचं हृदय भरून आलं। कारण या सगळ्या योगाचे सुवर्ण योगाचे तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार आहोत। आपण भाग्यवान आहोत कारण आपण आपल्या डोळ्याच्या समोर निर्माण झालेली ही भगवंताची वास्तू आणि भगवंत विराजमान झाले आपल्या सर्वांच्या डोळ्याच्या समोर आणि म्हणून आपण मेलो तरी सुद्धा खऱ्या अर्थानं मंदिराच्या रूपानं या सगळ्या गावाच्या समोर आपण कायम जिवंत राहणार आहोत बरं का। आपण सगळे गावकरी मंडळी आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये हा भाग्याचा दिवस होता कालचा जो आपण कलशारोहण सोहळ्याचा दिवस जो साजरा केला। अत्यंत सुंदर वातावरण आणि सुंदर माहोल निर्माण झाला आणि सगळ्या गावकरी मंडळींनी अत्यंत कमी कालावधीमध्ये मला वाटतं सर्वात जास्त फायदा कोरोनाचा तुम्ही घेतला बरं का अशोक महाराज गावकरी मंडळीने सगळ्या गावकरी मंडळीने आणि म्हणून थोडक्या कालावधीमध्ये अत्यंत सुंदर भव्य वास्तू मंदिर तुम्ही उभं केलं आणि भगवंताची आराधना आणि भगवंताची स्थापना सुद्धा आपली या ठिकाणी समापन झालेली आहे। भगवान परमात्मा काल आपल्या या मंदिरामध्ये स्थानापन्न झाले। आता इथून पुढे भगवंत आपल्या गावामध्ये कायम विराजमान राहणार आहेत। चैतन्य रूपाने भगवंताचा आशीर्वाद या सगळ्या गावकरी मंडळीवरती कायम आपल्यावरती राहणार आहे आणि म्हणून अत्यंत सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी समापन्न होतो आहे। आणि या सोहळ्यातील आज चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व गावातील नवयुवक तरुण मंडळीच्या वतीनं सर्व माता भगिनी आणि सर्व गावातील भजनी मंडळी सर्वांच्या आग्रहाखातर आणि त्याचप्रमाणे आपल्या गावचं वैभव महाराष्ट्राची लाडके कीर्तनकार आणि तुमच्या सर्व ग्रामस्थ मंडळीची मान आदराने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उंच करणारं व्यक्तिमत्व आहे असे आदरणीय आमचे
अत्यंत जिवलग मित्र, बरोबर आळंदीला गेलो, बरोबर शिकलो, बरोबर राहिलो, एका ताटामध्ये जेवलो आणि जवळजवळ मला वाटतं 20 वर्ष कालावधी असेल. 20 वर्षापासूनची आमची या सर्व मंडळीची मित्रत्वाचा संबंध आहे आणि असं गोड व्यक्तिमत्व आहे. सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांनी घर केलंय असे आपल्याच गावचं वैभव आहे. खऱ्या अर्थाने तुम्हाला सगळ्यांना त्यांचा स्वाभिमान आहे. आम्हाला आनंद वाटतो. आमचे जिवलग भागवताचार्य अशोकजी महाराज चिगोरे महाराजांच्या आज्ञेवरून या ठिकाणी येण्याचा योग आहे. तसं तर प्रत्येक वेळेला तुमच्या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या दर्शनाचा योग आम्हाला लाभतोच कोणत्या ना कोणत्या तरी निमित्तानं. फरक फक्त एवढाच आहे, मित्रमंडळी भरपूर आहेत. अशोक महाराजांचा परिवार म्हणजे फार मोठा आहे मित्रमंडळीचा, आणि म्हणून सर्वांनाच गावामध्ये कीर्तनाला बोलवणं शक्य नसतं. मग एक वर्षी एका मित्राला बोलवायचं, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या मित्राला बोलवायचं, असा चांगला उपक्रम अशोक महाराज राबवतात. म्हणून वेगवेगळ्या रोज दरवर्षी मित्रमंडळीला एक आपल्या गावामध्ये चान्स भेटावा हा उद्देश त्यांच्या समोर असतो. आणि म्हणून यावर्षी मला या ठिकाणी तुम्ही सर्वांनी निमंत्रित केलं, त्याबद्दल प्रथमतः सर्व ग्रामस्थांचे मी धन्यवाद मानतोय. आज या कीर्तन सेवेच्या माध्यमातून उपस्थित असलेले अत्यंत वारकरी संप्रदायातील अधोरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय विष्णू महाराज डोंगरगावकर महाराजांना सुद्धा नमस्कार आहे. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आपल्या गावाचा आणि ज्यांचा अत्यंत जवळचा ऋणानुबंध आहे, प्रत्येक सुखदुःखामध्ये तुमचं गाव आणि आदरणीय वंदनीय वारकरी संप्रदायातील ज्यांच्या चरणावरती खऱ्या अर्थानं आदराने नतमस्तक ठेवा असं वाटतं बरं का. असं तुमच्या सर्व गावकरी मंडळीचे एक लाडकं व्यक्तिमत्व आणि आम्हा सर्व तरुण मंडळीचे एक श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय परमश्रद्धेय सुभाष बाबा भोगे महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थानं त्यांच्या मागे एवढी धावपळ आहे, आता तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे. परवा दिवशी लग्न आहे मोठं महाराजांच्या मुलीचं, मला सर्वांना निमंत्रण आहे. आणि त्याही धावपळीमध्ये बघा तुम्ही किती विशेष प्रेम आहे तुमच्या गावावरती महाराजांचं. एवढी मोठी धावपळ बाजूला सारून सुद्धा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून महाराजांना सुद्धा मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे आदरणीय पांचाळ मामा आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतात. आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण नंदू बाबा आहेत, आमचे आदरणीय पांचाळ साहेब आहेत, इकडे सगळे आमचे आदरणीय चिंचोलीकर आहेत, चौकदार भाऊ आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे भाऊ आहेत या ठिकाणी. गावातील सर्व भजनी मंडळी आहेत, सर्वांचं काय नाव परिचित नाहीये. आणि खाली बसलेल्यांपैकी तुम्ही सर्व परिचित ज्येष्ठ मंडळी, चिंचोली असेल, नागडगाव असेल, अंधापुरी असेल, पुन्हा मनोर असेल, आदी पूर्ण सगळे परिसरातली खेडे गावातली सगळी मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आज या ठिकाणी प्रामुख्याने त्यांची उपस्थिती आहे. खरं तर मी म्हटलं ना, गोविंदपूर हे गाव असं आहे तुमचं, गोविंदपूर गाव, की प्रत्येकाच्याच हृदयामध्ये तुमच्या गावाने घर केलेलं आहे बरं का. आणि काही विशेष माणसं आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या गावचं एक लाडकं व्यक्तिमत्व आणि आम्हा सर्व मित्रमंडळीचं अंतःकरणातलं व्यक्तिमत्व. आता सध्या ज्यांची व्यवसायामध्ये फार मोठी गरुड झेप आहे, वर्णन करावं तेवढं त्यांचं कमी आहे. असे तुम्हा सर्वांचे अत्यंत लाडके अत्यंत हसरं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट. आज मृदंग सम्राट म्हणणार आहे मी, कारण त्या वेशामध्ये महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण विश्वंभरजी महाराज शिंदे महाराज सुद्धा या ठिकाणी आवर्जून या कीर्तनात उपस्थित आहेत. आज महाराजांना सुद्धा मी धन्यवाद देईन. आणि आपल्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने सर्व कार्यक्रमाचं वैभव म्हणायला हरकत नाही, कारण आदरणीय सुभाष महाराज आणि आदरणीय भरतजी अण्णा पठाडे हे म्हणजे तुमच्या गोविंदपूरच्या कार्यक्रमाचा प्राण आहे बरं का. त्या दोघांसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळ्या. कारण महाराजांचं तर वर्णन करावं तेवढं कमी आहे. आणि विशेषत्वानं आपल्या माजलगावचं वैभव आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
ज्यांचं अत्यंत थोड्या कालावधीमध्ये अगदी मृदंगाच्या माध्यमातून नाव भरभराटीला आलेलं आहे. आपल्या सर्वांचं बहुत भाग्य असे आमचे जीवलग मित्र भरतजी महाराज पठाडे यांना महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतात. खऱ्या अर्थानं ते ज्या कार्यक्रमामध्ये असतील त्या कार्यक्रमाला भरतीच येते बरं का, म्हणून तर त्यांचं नाव भरत आहे. ज्या ठिकाणी भरत असेल समजायचं तो कार्यक्रम भरगतच आहे. सुश्रुत मंडळी आहात, ज्ञाती मंडळी आहात, जाणकार मंडळी आहात. फक्त जाता जाता एक वाक्य सांगणार आहे की आज आपण या पवित्र वारकरी संप्रदायाच्या धर्म मंडपामध्ये ज्ञान यज्ञ सोहळ्यामध्ये आपण सगळेजण एकत्रित आलेलो आहोत. म्हणून काही महत्वाच्या गोष्टी मी बोलून जाणार आहे. त्याच्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कीर्तन ऐकत असताना सर्वांनी श्रद्धायुक्त अंतःकरणाने कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण कीर्तन हे एक साधन अशा पद्धतीचं आहे सज्जन आहोत की ते श्रद्धेनेच ऐकलं पाहिजे बरं का, अंतःकरण पूर्वकच ऐकलं पाहिजे. कीर्तन म्हणजे आम्ही नेहमी सांगत असतो, कीर्तन म्हणजे टाइमपास नाहीये, कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाहीये, कीर्तन म्हणजे काहीतरी भाकड कथा विनोदाच्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचं साधन कीर्तन नाहीये. कीर्तन हे श्रद्धेनेच ऐकण्याचं एक साधन आहे. आणि म्हणून कीर्तन ऐकत असताना सर्वांनी श्रद्धायुक्त अंतःकरणाने कीर्तन ऐकायचं आहे. दुसरी गोष्ट आहे, नुसतं कीर्तन ऐकू नका, सर्वांनी विठ्ठल भजन म्हणा, हाताने टाळी वाजवा. आणि तिसरी गोष्ट आहे, कीर्तनामध्ये सर्वांनी व्यसन या गोष्टीचं आपण पालन करायचं. कोणी बिडी सिगारेट तंबाखू गुटखा कोणी खात असेल तरी 2 तासापुरतं त्या व्यसनापासून आपण बाजूला राहायचंय. आणि सर्वांनी महत्वाची गोष्ट आहे की सर्वांनी कीर्तने शेवटपर्यंत जागे राहून ऐकायचं बरं का. झोपायचा अजिबात कोणी प्रयत्न करायचा नाही. कारण यावर्षी एवढा प्रकाश केलेला आहे बरं का इथं, त्याच्यामुळे झोपायचा काही चान्सच नाही. आणि झोपण्यासारखं वातावरण सुद्धा नाही. अत्यंत सुंदर वातावरण आहे. सगळ्या गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित यावर्षी सर्व ग्रामस्थ मंडळीने नियोजनबद्ध या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि म्हणून या संपूर्ण कार्यक्रमाचा आपण सर्वांनी मिळून आनंद घ्यायचा. विठाला महाराज अभंगाच्या माध्यमातून संतांचा महिमा वर्णन करतात. या जगाच्या दृष्टीने, या संपूर्ण विश्वाच्या दृष्टीने जर आपण विचार केला सज्जन आहोत, तर या जगामध्ये आपल्याला पाहायला भेटेल की संत नावाचा एक वर्ग आहे की तो तुमच्या आमच्या कल्याणाचा आणि उद्धाराचा मार्ग या जगामध्ये सांगण्याकरता उपयुक्त असतो. पैकी संत महात्म्यांनी तुम्हाला आम्हाला उद्धाराचा मार्ग सांगितला आणि तुम्ही आम्ही उद्धरून कशा पद्धतीने जाऊ हे वेळोवेळी अनेक साधनाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आजच्या अभंगाच्या माध्यमातून सुद्धा श्री संत निळोबारा महाराज तुम्हाला उद्धाराचा मार्ग सांगण्याचा प्रयत्न करतायत. विडाला त्याचं कारण असं आहे, मानवी जीवन आणि अन्य जीवन याच्यामध्ये फरक आहे. कारण अन्य जीवनाचा जर विचार केला तर अन्य जीव हे उद्धरून जातीलच सांगता येत नाही. परंतु मानवी जीवन हे मात्र उद्धरून जाण्याचे एक मात्र ठिकाण आहे बरं का. आणि मानवी जीवनामध्येच तुमचा आमचा उद्धार होऊ शकतो. मानवी जीवनामध्येच तुमचं आमचं कल्याण होऊ शकतं. अवांतर इतर येवण्याचा जर विचार केला तर इतर येवण्यामध्ये आपल्याला फक्त 4 गोष्टी पाहायला भेटतात. आहार, निद्रा, भय, मैथुन, सर्व योनीशी समसमान. या 4 गोष्टीच्या व्यतिरिक्त अवांतर येवण्यामध्ये आपल्याला दुसरं काही पाहायला भेटणार नाही. परंतु मानवी येवणीच ही एक अशी येवणी आहे की त्या येवणीमध्ये तुम्हाला आम्हाला तरुण जाता येतं, उद्धरून जाता येतं. विठाला मनुष्य जीवन हे 2 विभागामध्ये व्यापल्या गेलेलं आहे. एक कर्तृत्व आणि दुसरा आहे भोक्तृत्व. अन्य योनीमध्ये फक्त भोक्तृत्व पाहायला भेटेल आपल्याला. भोगाच्या पलीकडे त्याच्यामध्ये त्या योनीमध्ये दुसरं काही पाहायला भेटणार नाही. अन्य योनीचं महत्व आहे, फक्त भोक्तृत्व त्यांच्याकडे पाहायला भेटतं, कर्तृत्व आपल्याला त्यांच्याकडे शून्य पाहायला भेटतं. संत महात्म्यांचं जीवन पशु पशुधिकांचं जीवन हे भोक्तृत्व आहे. संत महात्म्यांचं जीवन हे पाहिलं आपण तर त्यांचं जीवन कर्तृत्ववादी म्हणून आपल्या नजरेसमोर येतं. संतांनी फक्त करून दाखवलं, तुम्हाला आम्हाला करून दाखवलं. आणि म्हणून संतांचं जीवन हे कर्तृत्ववादी आहे. संतांना भोक्तृत्व लागू पडत नाही.
संत या भोक्तृत्वापासून फार वेगळ्या प्रकारचे आहे. आणि म्हणून संतांचं जीवन वास्तविक पाहता संतांना कर्तृत्व सुद्धा लागू पडत नाही, परंतु त्यांनी तुमच्या आमच्या करता करून दाखवलं म्हणून अल्प प्रमाणामध्ये त्यांना कर्तृत्व लागू पडतं. परंतु संतांचं जीवन हे कर्तृत्व भोक्तृत्वाच्या पलीकडचं जीवन. संत जीवन हे फक्त कर्तृत्ववादी आहे, त्यांना भोक्तृत्व लागू पडत नाहीये. भगवंताचं जीवन जर आपण अवलोकन केलं तर भगवंताचं जीवन या दोनही गोष्टीपेक्षा वेगळं आहे. देवाला भोक्तृत्वही नाही आणि कर्तृत्व नाही. बघा तुम्ही, पशुपश्वादिकांचं जीवन भोक्तृत्ववादी आहे, संतांचं जीवन कर्तृत्ववादी आहे. देवाचं जीवन कर्तृत्व भोक्तृत्वाच्या पलीकडचं जीवन आहे. पण सज्जन हो, तुमचं आमचं मानवी जीवाचं जीवन मात्र या दोनही गोष्टींमध्ये बांधलं गेलेलं आहे. तुम्हाला आम्हाला कर्तृत्व बी आहे आणि तुम्हाला आम्हाला भोक्तृत्व सुद्धा आहे. कर्तृत्व भोक्तृत्वाचा समन्वय म्हणजे मानवी जीवन आहे. केले कर्म झाले त्याची भोगा तुमच्या आमच्या सर्व मानवी जीवाचं जीवन कसं आहे म्हटले या दोन गुणांनी व्यापलेलं आहे. एक आहे कर्तृत्व आणि दुसरा आहे भोक्तृत्व. कर्तृत्व भोक्तृत्वाचा समन्वय म्हणजे मानवी जीवन आहे. तुम्हाला आम्हाला इथं करायचंय बी आणि तुम्हाला आम्हाला इथं भोगायचंय बी. करायचं याच्या करता, कारण हा मानवी जन्म संपल्याच्या नंतर पुढे आपल्याला 84 लक्ष योनीमध्ये फिरायचंय. बरोबर, 84 लक्ष योनीमध्ये फिरायचंय आणि मग पुढच्या 84 लक्ष योनीमध्ये भोगण्याकरता जे कर्म लागतं ते कर्म या मानवी हृदयामध्ये करायचं. म्हणून कर्तृत्व आहे. भोक्तृत्व कशा करता आहे तर पाठीमागच्या अनंत जन्मामध्ये केलेले आपण जे काही वाईट बरे चांगले कर्म असतील ते केलेले कर्म या मानवी हृदयामध्ये येऊन भोगायचे. आणि म्हणून भोगणं आणि करणं या दोनही गोष्टी मानवी जीवनाला लागू पडतात. विठ्ठला तुम्हाला आम्हाला करायचंय काहीतरी या जगामध्ये, तुम्हाला आम्हाला करून दाखवायचंय. तर मग करत असताना कशा पद्धतीने तुम्ही आम्ही करायचंय याचं मात्र ज्ञान नाहीये. आणि म्हणून तुम्ही आम्ही ते कर्म करत असताना एक संत सांगतात त्या पद्धतीने करायचंय आणि दुसरं म्हणजे शास्त्र सांगते त्या पद्धतीने करायचंय. कारण ज्ञानोबा रायतर बोलतात या मानवी निर्देहामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला करायचंय, करावं लागणार. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येन झारे चिरा पडे. येण्याची म्हणजे मानवी देहवाचक शब्द वापरला ज्ञानोबाने. याच मानवी निर्देहामध्ये तुम्हाला आम्हाला करता येतं आणि याच मानवी हृदयामध्ये तुम्हाला आम्हाला भोगता येतं. जन्म मरणाची येरदार संपवता येते. केले होय याची अवधेवी
जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका मनेवर मे जाणून या तर ती मानवी नरदेहामध्ये करता येतं. मानवी नरदेहामध्ये आल्याच्या नंतर उद्धरून जाता येतं. तुम्हाला आम्हाला मानवी नरदेहामध्ये आल्याच्या नंतर तरून जाता येतं. मग का महाराज मानवी नरदेहामध्ये आम्हाला उद्धरून जाता येतं, मग कोणता उपाय आचरला म्हणजे आम्ही सहज तरून जाऊ? प्रश्न केला. मानवी नरदेहामध्ये उद्धरून जाता येतं मान्य आहे, पण कोणत्या उपायाने मानवी नरदेहामध्ये आल्याच्या नंतर तरून जाता येतं? ज्ञानोबा राय सांगतात, मानवी नरदेहामध्ये आल्याच्या नंतर तरून जाण्याकरता एक उपाय नाही, भरपूर उपाय आहे. एक उपाय नाहीये, शास्त्राने अनेक उपाय तुम्हाला मला उद्धरून जाण्याकरता सांगितले. ज्ञानोबा रायची भाषा आहे. ज्ञानोबा राय बोलतात की मनोनी अर्जुना पायी प्रवेशावया माझे ठाई उपायाची नाही वाणी. उपायाची काही कमतरता नाही कलियुगामध्ये. तुम्हाला आम्हाला तरुण जाण्याकरता अनेक उपाय आहेत, अनेक उपाय आहेत. मग या सगळ्या उपायांपैकी आम्हाला सहजासहजी कोणता उपाय करता येईल आणि आम्हाला मुक्त होता येईल असा एखादा उपाय तुम्ही आम्हाला सांगा. तर सज्जना हो, सहज तुम्हाला आम्हाला मुक्त होण्याकरता, तुम्हाला आम्हाला या मानवी नरदेहामधून तरुण जाण्याकरता ज्ञानोबराच्या दृष्टीने एक उपाय आठवला, जाणवला की या उपायाच्या माध्यमातून कलियुगामध्ये सामान्य जीव सहज तरुण जातील. बुद्धिवाद्यांनी विचारले, महाराज तो कोणता उपाय आचरला म्हणजे आम्ही सहज तरुण जाऊ, तो उपाय तुम्ही आम्हाला सांगा. तर ज्ञानोबा राय तो उपाय सांगतात. साधूचे संगती करून उपाय, करून उपाय, साधूचे संगती करून उपाय, साधूचे संगती करून उपाय, करून उपाय, साधूचे संगती करून उपाय. अत्यंत सुंदर. कलियुगामध्ये मानवी जीवनामध्ये तरुण जायचंय ना, उपाय अनेक आहेत, परंतु अनेक उपाय तुमच्या आमच्यासाठी करण्याकरता थोडे अवघड आहेत, किचकट आहेत. म्हणून ज्ञानोबराच्या दृष्टीसमोर एक उपाय जाणवला की अरे यांच्यासाठी दुसरे उपाय चालणार नाहीये. मग यांच्यासाठी साधा सरळ सोपा उपाय आहे. तो उपाय म्हणजे कोणता? तर ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव सांगी दृष्टांताची मात साधूचे संगती करून उपाय. साधूची संगती हे तुमच्या आमच्या उद्धाराचं कलियुगामधलं साधन आहे. किती सोपं आणि किती साधं सरळ सोपा उपाय सांगितला बघा. तुम्हाला मला योग यागादी कर्म करण्याची गरज नाहीये. सर्वस्वाचा त्याग करून वनामध्ये जाऊन जप तपादिक साधन करण्याची गरज नाहीये. कलियुगामध्ये तुम्हाला आम्हाला मुक्त व्हायचं, उद्धरून जायचंय. एकच उपाय तो म्हणजे फक्त तुम्ही आम्ही संतांच्या संगतीमध्ये जायचं. विडाला संतांच्या संगतीवरती आपल्याला भरपूर अभंग पाहायला भेटतात बरं का, भरपूर अभंग. आता प्रत्यक्ष गाताची तो उभा आहे बरं का, त्याच्यामुळं प्रश्नच करायचा नाही, भरपूर आहेत. बैसता संताचे संगती बळो आले कमळापती आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला संताचे संगती मनोमार्गती आकळावा श्रीपतीने पण त्यारी प्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. अनेक उपाय उद्धराची भाव नाही भागती ना
त्याच्यासाठी एक उपाय आहे, उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना, बिनमुख चरणा संताची या संत चरणा वाचून उद्धारासी ठाव नाही. अरे संत चरणा वाचून तुमचा आमचा कलियुगामध्ये संत संगती वाचून उद्धार होणार नाहीये. उद्धार होणं अशक्य आहे. नवे नवे निश्चय पूर्वक जगद्गुरु तुकोबाराय तर सांगतात, बाबा अरे कलियुगामध्ये तुमचा आमचा संत सेवे वाचून संत चरणा वाचून उद्धार होणं शक्य नाही. निश्चयात्मक विधान वापरलाय, होणारच नाही म्हटले कलियुगामध्ये. आणि जर यदा कदाचित एखाद्या व्यक्तीने संत चरणा वाचून उद्धरून जाण्याचा प्रयत्न केलाच तर तो प्रयत्न कशा पद्धतीचा असेल, तुकोबारायचं दृष्टांत. पहिली गोष्ट तर संत चरणा वाचून कलियुगामध्ये उद्धरून जाऊ शकत नाहीत आपण. पण एखादा म्हटला मला संत चरणा वाचून उद्धरून जायचंय, तर एखाद्याने जर संत चरणा वाचून उद्धरून जाण्याचा प्रयत्न केलाच तर तो प्रयत्न कशा पद्धतीने असेल, तर तुकोबाराय सांगतात तो प्रयत्न अशा पद्धतीने असेल की एक माणूस नाना करता बसला, तुकोबारायची भाषा, अंघोळ करण्याकरता बसला आणि ज्या पाण्याने अंघोळ करण्याकरता तो अंगावरती पाणी घेण्याकरता बादलीमध्ये पाणी घेतलं होतं, त्या बादलीमध्ये आणि त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये त्या माणसाने मलमूत्र एकत्रित केलं आणि मलमूत्र एकत्रित केलेल्या पाण्याने तो अंघोळ करू लागला आणि म्हणू लागला की या पाण्याने मी पवित्र होणार आहे. तुकोबाराय बोलतात, अरे वेड्या, मलमूत्र एकत्रित केलेल्या पाण्याने तो पवित्र होईल? नाही, हा उपाय जसा चुकीचा आहे. तुकोबाराय म्हणतात, उदकी कालवी सेन मलमूत्र आणि तो होय पवित्र असे आणे. अरे तो कस काय पवित्र होईल? तो पवित्र या उपायाने होऊ शकत नाही. तसं कलियुगामध्ये तुम्ही आम्ही संत चरणा वाचून संत सेवे वाचून उद्धरून जाऊ शकत नाही. आपल्याला पाहता येतील. महाराजांचे एक अभंग आहे, भावे गावे गीत शुद्ध करून या तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव याच्यामध्ये तुकोबारायने अनेक उपाय तुमच्या आमच्या उद्धाराकरता सांगितलेले आहेत. परंतु त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा उपाय तुकोबारायने सांगितला तुम्हाला आम्हाला. कोणता? मस्तक टेंगणा, मस्तक टेंगणा, मस्तक टेंगणा, मस्तक टेंगणा, काही संतांच्या करी संतांचा चरणा, तुझा भाव आहे देव, तुझा भाव आहे देव, करी संतांचा करी संतांचा चरणा, तुझा भाव आहे देव, तुझा भाव आहे संतांची संगती. बिन भेट देव आपे आप, बिन भेट देव आपे आप, बिन भेट देव आपे आप, भेट देव आपे आप, पाई माथा ठेविता सखावे, बिन भेट देव आपे आप. संत कसे ओळखायचे याचं मात्र ज्ञान आम्हाला नाहीये. मग त्या कोणत्या संतांच्या चरणावरती लोटांगण घातल्याच्या नंतर आमचा उद्धार होईल, त्या संतांची काही लक्षणं असतील तर तुम्ही आम्हाला सांगा.
वास्तविक पाहता लक्षण करत असताना भगवंताचं सुद्धा शास्त्रामध्ये असंच लक्षण केलेलं आहे की लक्षण प्रमाण वस्तुस्थिती नवे नवे वेदामध्ये वर्णन करत असताना असं म्हटलेले की जन्मादेश येतो यतः जन्म मरण आणि सत्य विठला विठला सत्य ज्ञान अनंत असं ज्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे जे लक्षण केलेलं आहे हे परमात्म्याच्या लक्षणाच्या माध्यमातून वेदामध्ये शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे। मग जशी परमात्म्याची लक्षणं शास्त्राने सांगितली तशी संतांची कोणती लक्षण आहेत की त्या लक्षणाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या चरणावरती नमस्कार घालावा। तर निळोबाराय वर्णन करत असताना म्हणतात शास्त्रामध्ये लक्षणाचे दोन वर्ग केलेले आहेत, एक बाह्य लक्षण आहे आणि दुसरं अंतरंग लक्षण आहे। बाह्य लक्षणाचा विचार आपल्याला इथं करायचा नाहीये परंतु अंतर लक्षणाचा विचार आपल्याला करायचा आहे। आणि मग निळोबाराय महाराज त्या अंतरंग लक्षणाचं वर्णन करत असताना त्या संतांच्या चरणावरती आपण लीन व्हायचंय ही गोष्ट महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात। सकळ ठाई भगवान भाव सकळ ठाई भगवान भाव सकळ ठाई भगवान संतांची लक्षणं सांगण्याची गरज का निळोबारायांना पडली तर त्याचं कारण असं आहे की संत हे बाह्य लक्षणावरती अवलंबून नसतात, संतांची लक्षणं ही अंतरंगावरती अवलंबून असतात। वास्तविक पाहता बाह्य लक्षणाने तुम्ही आम्ही कोणालाही संत ठरवू शकतो तसं काही नाहीये। बाह्य लक्षणाने तुम्ही आम्ही कोणालाही साधू म्हणू शकतो परंतु सज्जनाहो बाह्य लक्षणावरती संतत्व हे कधीच अवलंबून नाहीये। संतत्व हे अंतरंग लक्षणावरती अवलंबून आहे। वास्तविक पाहता बाह्य लक्षण हे प्रत्येक साधूचं वेगळं वेगळं असू शकतं। मग ती जात वेगळी असली तर त्या जातीनुसार त्या पंथानुसार त्या धर्मानुसार साधूचं बाह्य लक्षण हे वेगळं वेगळं असू शकतं पण सज्जनाहो अंतरंग लक्षण हे प्रत्येक साधूचं एकच असतं। बाह्य लक्षण प्रत्येकाची साधूची वेगळी आपल्याला पाहायला भेटतील परंतु अंतरंग लक्षण मात्र प्रत्येक साधूचं हे एकच असतं। तो कोण बोलतात बाबा ते बाह्य लक्षणाने तुम्ही आम्ही साधू ठरवू परंतु साधू हा बाह्य लक्षणावर अवलंबून नसतो आणि मग ती अंतरंग लक्षण ती साधूची महत्वाची आहे। आणि मग ती अंतरंग लक्षण निळोबाराय सांगतात की सकळा ठाई भगवत भाव ज्या साधूच्या दृष्टीने हे जग जग नसून हे संपूर्ण जग हे माझा परमात्माच आहे। बस याच्यापेक्षा जगामध्ये त्यांच्या दृष्टीला दुसरं काहीच पडत नाही। जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप तुझ्या ध्यान जपताची नाही तुझ्या गावात जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप तुझ्या ध्यान जपताची नाही तुझ्या ध्यान जपताची नाही। जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप पूजा
ध्यान जप त्यासी नाही किंवा जे जे बेटी भूत ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जान माझा या जगाकडे पाहत असताना सर्वाभूती पाहे एक वासुदेव कुसोनिया ठाव अंतेचा हे जग नसून तर हे संपूर्ण जग म्हणजेच काय आहे तर माझा परमात्मा आहे या संपूर्ण जगामध्ये कणाकणामध्ये माझ्या परमात्म्याचा वास आहे अशा दृष्टीने जो साधू नजरेने पाहतो ना आणि अशा साधूच्या नजरेने पाहणारा जो व्यक्ती असतो निळोबरा म्हणतात की ज्या साधूची दृष्टी अशा पद्धतीची आहे त्या साधूच्या चरणावरती आपण नतमस्तक व्हायचंय त्या साधूच्या चरणावरती आपण लोटांगण घालायचं गोस्वामी तुलसीदासजी सुद्धा या जगाकडे पाहत असताना त्या नजरेने बघायचे कोणत्या नजरेने शिया राममय सब जग जानी करो प्रणाममय जोरी जुग पानी अरे हे जग नाहीये तर संपूर्ण विश्वच आहे नाथ महाराजांचा प्रसंग सर्वांना माहिती आहे नाथ महाराजांनी खांद्यावरती कावड घेऊन काशीवरून रामेश्वरला निघाले होते राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये ताण्याने व्याकुळ झालेले गाढव पडलेलं होतं नाथ महाराजांनी पाहिलं काशीवरून ते पाणी घेऊन रामेश्वर या ठिकाणी निघालेले आहेत नाथ महाराज पण ज्या वेळेला ते पडलेलं ताण्याने व्याकुळ झालेलं गाढव बघितलं नाथ महाराजांनी विचार केला अरे पाण्याने जर हे गाढव व्याकुळ होत असेल तरी कावड खांद्यावरती घेऊन रामेश्वरला जाण्याची काय गरज आहे नाथ महाराजांना तिथंच स्वतः परमात्मा त्या गाढवामध्ये दिसला आणि नाथ महाराजांनी ती कावड त्या गाढवाला पाजली आणि पाणी पाजलं आणि त्या गाढवाला तिथून मुक्तता केली नाथ महाराजांनी प्रत्येक कणाकणामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये परमात्म्याचं स्वरूप पाहिलं आणि म्हणून निळोबारा म्हणतात अशा साधूची जी दृष्टी असेल त्या साधूच्या चरणावरती आपण काय व्हायचंय नतमस्तक व्हायचंय त्यांच्या चरणावरती आपण लोटांगण घालायचंय आणि मग ज्या वेळेला आपण त्यांच्या चरणावरती लोटांगण घालू त्यावेळेला ती साधू आपला स्वीकार करतात आणि आपला कृपेच्या माध्यमातून उद्धार करतात ती गोष्ट महाराज अभंगाच्या दुसऱ्या त्यांचे चरणी सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गोविंदपूर तालुका माजलगाव जिल्हा बीड विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ मंडळी गोविंदपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर।